गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये ना स्पेशल असं एक कारण आहे. म्हणजे आजच्या ब्लॉगचं तर ते तुम्हाला कळणच पुढं काय आहे काय नाही. तर नक्की कंटिन्यू आपला ब्लॉग इथून पुढे सुद्धा कंटिन्यू करा. तर चलो, आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात. तर कसं काय आहेत तुम्ही, मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. आणि थोडंफार कामात सुद्धा माझ्यासारखंच. तर चला, सकाळचंच रुटीन आहे तर करूया ते सुरू काहीतरी. तर मी तर सकाळी काहीतरी भरपूर असं गडबडीत होते. आज संपूर्ण घाईच होती म्हणजे सकाळपासून कामाचीच. यामुळेच ना म्हणजे मी आज खूपच लवकर काम आवरायला घेतलं होतं. सकाळी साधारण मी 5:30 वाजता उठले होते. कारण की 2 ते 3 दिवस एवढ्या त्यांना भरपूर अशी धावपळ होणार होती. त्याचं कारण सांगतेच पुढं आता तुम्हाला काय आहे काय नाही. यामुळे म्हटलं सकाळी आता कुठेतरी लवकर उठून घेतलं ना तर म्हणजे त्या करूनच काम काहीतरी लवकर आवरत जाईल. नाही तर मग भरपूर असा उशीर होतो, सारखी चिडचिड पण होती आणि मला काही ते कार्यक्रम अटेंड करायला पण जमले नसते. काय आहे ते सांगते मी आता तुम्हाला, सांगूनच टाकते. तर फायनली सांगते की म्हणजे BRO डे निमित्त आहे ना आपल्या कॅम्पमध्ये भरपूर असा मोठा प्रोग्राम होणार आहे एक. आणि तो पण लेडीज स्पेशलच आहे. जेंट्सचा झाला तर तो वेगळा होईल, पण लेडीजमध्ये काहीतरी भरपूर असे प्रोग्राम ठेवलेत मॅडमनी. त्याचबरोबर आता नवीन चीफ मॅडम पण आल्यात आपल्या काहीतरी यामुळं कॅम्पमध्ये. तर त्यांचं पण काहीतरी स्वागत करायचं. तर दोन्ही पण पार्ट्या एकच म्हणजे एकत्रच होणार आहेत. तर त्यानिमित्त म्हणजे ते काहीतरी ब्लॉग मी आता शूट करू राहिले आणि त्याचीच काहीतरी घाई आहे. याच्या अगोदर जो ब्लॉग तुमच्यापर्यंत आला ना तो पार्टीचाच होता. तर त्याचमध्ये काहीतरी मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी की भरपूर असं डिस्कशन वगैरे करायला मॅडम लोकांनी म्हणजे सगळ्यांना एकत्र केलं की भरपूर अशा स्पर्धा होणार. म्हणजे स्पर्धा नाही, खरं तर ते कार्यक्रम असणार आहे का आपले प्रोग्राम छोटे छोटे. म्हणजे डान्सचं, कोणी डान्समध्ये भाग घेईन, कोणी आपलं म्हणजे भाषणात भाग घेणार आहे, तर कोणी आपलं फॅशन शोमध्ये. तर तेच काहीतरी भरपूर अशी गडबड असते ना मग पाठीमागं. तर हेच काहीतरी भरपूर जणांनी म्हणजे लेडीजनी ना चांगला प्रतिसाद दिलाय त्याला. म्हणजे चांगलं करून भाग घेतलाय सगळ्याच जणींनी. तर भरपूर असं म्हणजे मला काही डोक्यात नव्हतं एवढं घ्यायचं, कारण की आरू अजून लहान असल्यामुळं ना मला एवढं काही जमणार नाही म्हटलं. कारण की तो जरा प्रोग्राम ठेवला तरी पण प्रॅक्टिसला जाणं भागच आहे. तर म्हटलं कसं काय ॲडजस्ट होईल. पण तरीसुद्धा भरपूर जणींनी हट्ट केला मैत्रिणींनी. यामुळं मी सुद्धा घेऊन टाकलं. म्हटलं चला आपली तरी कुठं हवस होणार. तर कॉलेजच्या टायमाला जेव्हा आपली हवस होती नाही तर ती काहीतरी आपल्याला इकडं सुद्धा आता हे दिवस येतात पुन्हा. तर म्हणजे मजा येते असं काहीतरी नवीन असं करायला. आणि यातूनच आपण भरपूर असं शिकतो. आणि खरंच म्हणजे इकडं राहून या गोष्टी एन्जॉय नाही केल्या तर म्हणजे काय केलं असं वाटतं. तर या गोष्टी भरपूर अशा इकडं मनासारख्या असं एन्जॉय करता येतात, भाग घेता येतो, पार्टिसिपेट करता येतात, नवीन गोष्टी शिकायला पण भेटतात. तर ह्यामुळं म्हटलं चला घेऊन टाकते मी. तर घेतला म्हणजे भाग घेतला मी, पण तो फक्त फॅशन शोमध्येच घेतला. कारण की डान्समध्ये घ्यायचा होता पण टाईम खूपच कमी होता. 2च दिवसाचा टाईम होता प्रॅक्टिसमध्ये. तर एवढ्या लवकर काही जमलं नसतं म्हटलं मला आरूला बघून. तर म्हटलं नेक्स्ट टाईम घेईन आपलं डान्समध्ये भाग, पण यावेळी फॅशन शोमध्ये भाग घेतलाय. तर यामुळेच 2 दिवस ना भरपूर अशी गडबड होणार आहे आता. म्हणजे लवकर घरातलं काम आवरायचं, कारण की प्रॅक्टिसला पण जावं लागणार आहे दुपारी किंवा सकाळचा टायमिंग असतो तो ठरलेला. तर त्यानुसार पुन्हा एकदा तिथं जमा व्हावं लागणार आणि तिथं प्रॅक्टिसला जावं लागणार. तिकडं काहीतरी 2-4 तास जाणार आहेत. तर यामुळं सकाळचं काम भराभरा आवरायचं काम चाललं होतं माझं. कारण की आज खूपच लवकर टायमिंग होता प्रॅक्टिसला जायचा. सगळ्या लेडीज जमणार होत्या. तर ते पुढं तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये मी काय हे काय नाही. तर थोडंफार दाखवून, कारण की फायनली जो आपल्या ब्लॉग नंतर येईल ना म्हणजे आपला तो पार्टीचा तो एकच नंबर म्हणजे स्पेशलच असेल. यामुळे थोडक्यात मी क्लिप दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. तर चला, आता यामुळं ना घरातलं सकाळी लवकर कामं मी आवरायला घेतलं होतं. आणि इकडं आरूला पण लक्ष ठेवायचं काम चाललं होतं आणि माझं स्वयंपाक करायचं पण चाललं होतं. कारण की दोन्ही पण इकडे ॲडजस्ट करावं लागतात. आणि एवढ्यात ना नेमकं असं होतं की ज्यावेळी आपल्याला काही कुठंतरी जायचं असेल किंवा काहीतरी आपण ठरवलेलं असते ना प्रोग्राम वगैरे, त्यावेळीच नेमकं काहीतरी अडचण येतीच. आणि तेच काहीतरी झालं. म्हणजे आरूची थोडीफार तब्येत आता खराब वाटते. म्हणजे जास्त नाही पण थोडं सर्दी खोकल्यासारखं वाटत होतं तिला. यामुळं मला जरा आता थोडे व्यवस्थित बरं पण वाटत नव्हतं की आता तिला सोडून कसं जाऊया. म्हणजे आपलं तयारीला तिकडं असं थोडं मनात वाटत नव्हतं. असं वाटत होतं जाऊ दे. नाही पण फौजी म्हटले नाही जा, आता घेतलाय पार्ट तर जाऊ द्या, मी बघतो तिला थोडा वेळ. तर ते काहीतरी थोडंफार ॲडजस्ट करायचे घरी आलं का मध्ये ब्रेकमध्ये. आणि मी काहीतरी असं करून दोघांनी मिळून मस्त तिला थोडंफार ॲडजस्ट केलं. काही वेळी मी न्यायची, काही वेळी ते पण न्यायचे. तर मस्त असं म्हणजे सगळे काही तयारी होईपर्यंत 2च दिवस होते तयारीचे. यामुळं काही नाही वाटलं. आणि आता मस्त असं दोघं मी जोपर्यंत स्वयंपाक करते ना इकडं तोपर्यंत फौजीच बसले होते तिला खेळायला घेऊन. छानपैकी खेळत होती त्यांच्यासोबत. तर खेळले मस्त असे 2 जण आणि गेले आता बाहेर फिरायला निघून. तर दिवसभर जेव्हा पण फौजी घरी येतात ना त्यावेळी आरूला हा चान्स भेटतो म्हणजे बाहेर फिरण्याचा. तर सकाळी सकाळी मस्त अशा पोळ्या लाटून घेतल्या, म्हणजे चपात्या करून घेतल्या आपल्या. आणि मला करायची होती आता बाजरीची भाकर, कारण की आज होता चिकनचा बेत. यामुळं मी म्हटलं आता दिवसभर खेळत बसण्यापेक्षा ना
मी आता सकाळीच करून टाकणार आहे संपूर्ण असं काम. तर सकाळीच घेतलं होतं सगळं आवरायला. भरपूर अशा चपात्या वगैरे करून ठेवल्या, बाजरीची भाकर टाकली माझ्यासाठी स्पेशल, कारण की मला काय चपाती आवडत नाही. तर यामुळं आणि इथं काहीतरी आता मटण आणलं होतं, यामुळं म्हटलं आता कुकरलाच लावून देते, कुठंतरी लवकर शिजून जाईल आणि माझा भरपूर असा टाईम पण वाचन यामध्येच. तर यामुळंच म्हणजे मस्त असं मी लगेच इथं कुकरला लगेच मटण लावायचं काम चाललं होतं. आणि हे काय मला डायरेक्ट भाजीलाच टाकायचं होतं, यामुळं मी काय पिवळं वगैरे बाहेर काढून ठेवणार नव्हते बाजूला साईडला. यामुळं मी सिंपल असं त्यामध्ये ना आपला कांदा, लसूण आणि खोबऱ्याचा असं फोडणी दिली, त्यामध्ये हळद आणि आपल्या चवीनुसार नमक टाकायचं. तर ते काहीतरी टाकून मस्त असं पाणी वगैरे प्रमाणात टाकायचं फक्त आपल्यानुसार, की पाणी मी साधारण 1 ते 2 ग्लास टाकले होते. त्यामध्ये मस्त असं शिजलं, 4 ते 5 शिट्ट्यामध्ये म्हणजे शिजलं होतं मटण माझं मस्त असं. तर तेच काहीतरी चाललं होतं. सकाळीच फौजींना खूपच लवकर सांगितलं होतं मटण आणायला, कारण की त्यांचा भरपूर दिवसांतून आज काहीतरी त्यांना खाऊ वाटलं होतं, कारण की सारखं म्हणजे नॉनव्हेज काय आमच्या घरात होतच नाही, बिलकुल नाहीच्या बरोबरच आहे. कधीतरी झालं तर मग असं कधीतरी घाईच असती, निवांत असलं मग बरं वाटतं. तर बिर्याणीचा प्लॅन होता, पण भरपूर अशी घाई असल्यामुळं ना मला पण मग म्हटलं जाऊ दे, आज काहीतरी मस्त अशी आपली गावरान म्हणजे मस्त अशी भाजी करते काळ्या रश्श्याची. तर ते कळणच पुढं तुम्हाला मी दाखवतेच कशा पद्धतीची करते काय. तर यामुळं म्हटलं चला मटण पहिलं शिजवून घेते, मग मस्त असं सगळं काही काम धीरे धीरे करून आपलं योग्य असं आवरण सकाळी लवकर, आणि मला पण टाईम भेटेल म्हणजे जायला तिकडं. आणि एकात एक ना भरपूर अशा घाई होतात, की आता इथं स्वयंपाकाची घाई चालली होती, दुपारून येणार होते, म्हणजे आता नवीन TV घेतलाय ना आपण, तो काहीतरी जॉईंट वगैरे करायला आता ते काहीतरी बोलिलं होतं म्हणजे फौजींनी पण कोणाला तरी, तर ते पण येणार होते काहीतरी, तर त्याचीच घाई चालली होती. यामुळे संपूर्ण असं काम लवकर पटपट आवरून घ्यायची माझी. त्यामुळेच ना म्हणजे बघा आता मी एकदम सुपर वुमेन सारखी एकीकडे एक म्हणजे आपलं मटण शिजायला टाकलं होतं, आणि एकीकडे लगेच माझं आहे ना मस्त असं डाळ भाजून घ्यायचं पण काम चाललं होतं. दोन्ही हाताने आज काम चालले होते, भरपूर असं घाई होती ना यामुळं. तर एकीकडे लगेच मस्त असं सगळा मसाला वगैरे भाजून घेतला छानपैकी, एकीकडे मस्त असं मटण पण ठेवलं शिजण्यासाठी. त्याला आता टाईमच लागणार होता, 4 ते 5 शिट्ट्या लागतात त्याला, कारण की ते खूपच म्हणजे शिजण्यासाठी टाईम घेतं. तर यामुळं म्हटलं चला पडल्या हो द्या मस्त असं. तर नंतर तोपर्यंत मी सगळा मसाला मस्त असा बारीक करून घेतला एकदम. आणि यामध्ये ना जेव्हा आपल्या गावाकडची मस्त गावरान पद्धतीची मटणाची भाजी करायची असते ना, तर त्यामध्ये भरपूर असा कांदा पण लागतो, त्याचबरोबर आपली फुटाणे घालतात आणि आपलं खोबरं लसूण हे असतं काहीतरी. पण माझ्याकडे काय म्हणजे आता फुटाणे नव्हते, यामुळे मी हरभऱ्याची डाळ टाकली. तर दोन्ही पण चालतं, तसं काही नाही. तर ते मस्त असं आहे ना मी सगळं काही भाजून घेतलं चांगला. काळा म्हणजे कांदा आहे ना एकदम थोडा काळसर तांबटसर रंगाचा होऊन देईपर्यंत भाजायचा, आणि नंतर मग मस्त असं लगेच बारीक चांगले एकजीव होईपर्यंत पिसून घ्यायचं मिक्सरमध्ये. तर तेच काहीतरी काढून घेतलं तोपर्यंत बापले की आल्या होत्या घरी. तर यांचा काहीतरी पुन्हा एक बेत चालला होता खेळायचा दोघींचा. तर बघा आता दोघं किती मस्त खेळताय. तर मस्त असं फौजींसोबत ना छान किती म्हणजे कम्फर्टेबल असते आवरून, तर मस्त अशी खेळत राहते त्यांच्यासोबत. आणि ते घरी कुठंतरी होते ना आज भरपूर असा टाईम त्यांना, तर यामुळे कुठंतरी माझं पण काम भराभर आवरायला मदत होत होती मला, कारण की मग सारखा आरूला बघायचं नाही, तर मग थोडी बाहेर पळाली का तिकडं जायचं तिच्या मागं, किचनमध्ये थोडं करायचं हे थोडं करायचं, असं भरपूर टाईम जातो लेकरांमध्येच आणि काम वेगळंच राहून जातं. तर हेच काहीतरी होतं. आता प्रत्येक बायकांना माहीतच आहे की लेकरांमागे टाईम किती दिवसभर जातो हे कळत सुद्धा नाही, दिवस कुठं जाईन निघून कुठं नाही. यामुळे सकाळचं नियोजन काहीतरी लवकरच असलेलं बरं असतं बाई. मी पण काहीतरी आता एवढ्यात असंच ठेवलंय. तर यामुळं ते काहीतरी होते ना सकाळी, तर म्हटलं चला जोपर्यंत हे आहे तोपर्यंत आपलं सगळं काम फटाफट आवरून घ्यावं आणि लगेच मग तिकडे निघायच्या तयारीला लागावं. तर यामुळेच म्हटलं संपूर्ण अशी भाजी वगैरे मी करून जाणार होते, सगळं काही स्वयंपाक. दुपारी मस्त असं जेवण वगैरे करूनच जायचं होतं, कारण की 4 वाजता मला 3, 3:30च्या दरम्यान असा काहीतरी टायमिंग ठेवला होता तिकडं जायचा. पण आम्हाला आहे ना काहीतरी लवकरच निघायचं होतं जाण्यासाठी, कारण की भरपूर अशा तयारी आता काहीतरी म्हणजे तिथं डेकोरेशन वगैरे करायला, त्याचबरोबर सगळं काही करून ठेवायचं होतं. सगळ्या प्रोग्रामची म्हणजे काहीतरी तयारी करायची होती, फॅशन वीकची, त्याचबरोबर डान्सचं कोणाचं, तर सगळ्या काही याच्यामध्ये ना भरपूर असा वेळ लागणार होता. म्हटलं यामुळं सगळं काही काम आहे ना पहिल्यांदाच आवरून गेलेलं बरं. तर सगळ्या काही लेडीच्या मनानुसारच टायमिंग ठेवला आम्ही सगळ्यांनी मिळून. तर काहीतरी घरी आता मस्त असं सगळं काही मटण वगैरे करून घेतलं. म्हटलं जेवण वगैरे करूनच जावं. खरं तर नॉनव्हेज म्हणजे ना माझं बिलकुल मन नाही होत खायचं, पण कधीतरी असं फौजींसाठी मी करत असते, म्हणजे त्यांना काहीतरी असल्या सरशीसोबत म्हणजे असं सोबत करून घातलेलं म्हणजे काहीतरी फायदा तर पाहिजे ना. तर यामुळं म्हटलं चला त्यांना मस्त असं आपल्या गावरान पद्धतीची मस्त काळ्या रश्श्याची भाजी करून घालते. तर तेच काहीतरी चाललं. मस्त असं सगळं काही खोबरं लसूण हे काहीतरी परतून घेतलं पहिल्यांदा. त्यामध्ये आपले घरचे जे मसाले असतात ना, म्हणजे आपण नॉर्मल अशी आपली घरची लाल तिखट, तर ती काहीतरी टाकली होती. त्याचबरोबर मी घरूनच आणला होता कांदा लसूण मसाला, तर तो काहीतरी आता
आतापर्यंत मला गेला, म्हणजे आता संपून गेला तो. आणि मम्मीनी सोबत येताना भरपूर असे म्हणजे 2-3 प्रकारचे मसाले घरून तयार करून दिलेले होते मला. ते आत्तापर्यंत म्हणजे मला असं वाटतं दुसऱ्या सुट्टीला जाईपर्यंत मला ते जाते भरपूर दिवस. तर असे काहीतरी आहेत आता. तर ते काहीतरी मी प्रत्येक भाजीमध्ये वापरत असते. तर ते काहीतरी मी टाकले मस्त असे त्यामध्ये 2. त्याचबरोबर आपला मटन मसाला आणि चिकन मसाला हे काहीतरी टाकलं. आणि बारीक असं म्हणजे गॅसवर एकदम लो फ्लेमवर ना मस्त असं तडका बसवून द्यायचा त्याला चांगलं असं. तर मस्त असं तेल सुटेपर्यंत चांगली अशी तरी येते भाजीला मटणाच्या एकदम. आणि मी कधी पण असा मसाला ना पहिल्यांदाच तव्यावर चांगला भाजून घेत असते. यामुळं मी काही नंतर असा मसाला एवढा भाजत बसत नाही, कारण की पहिल्यांदाच जर म्हणजे तर फोडणीमध्ये आपण डायरेक्ट मसाला जर टाकला ना तर एवढी काही म्हणजे अशी लाल तरी येत नाही असं वाटतं मला जेणेकरून. कारण की पहिल्यांदा मी अशीच करायची तर तरीच येत नव्हती माझ्या भाजीला. मग मी थोडंफार त्यामध्ये आपलं मटणाची भाजी म्हणजे त्यामध्ये थोडंफार पिवळं पाणी जे आपण शिजून घेतलेलं असतं ना, तर ते काहीतरी नॉर्मलच 1-2 पळ्या टाकायचं. नंतर त्यामध्ये मसाला टाकून छानपैकी परतून घ्यायचा 2-5 मिनटं चांगला तेल सुटेपर्यंत. नंतर आपल्याला जेवढी भाजीची क्वांटिटी पाहिजे ना तेवढं काहीतरी तेल म्हणजे त्यामध्ये पाणी वगैरे टाकून घ्यायचं. तर मी पण काहीतरी पातळ भाजी करणार होते, एकदम गाव खडीसारखी म्हणजे आपल्याला चुरून मस्त अशी खाता येईन अशी काहीतरी. तर त्यामुळं मी पाणी वगैरे टाकलं, पातळच भाजी ठेवली होती. आणि चवीनुसार आपलं नमक टाकायचं आणि लास्टला सगळ्यात मस्त अशी कोथिंबीर टाकून द्यायची. तर बघा मस्त अशी भाजी होती, एकच नंबर. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. मला वाटतं मी याची रेसिपी याच्या अगोदर केलेली आहे आपल्या चॅनलवर अपलोड. जर पाहिली नसेल ना तर नक्की बघून घ्या, म्हणजे त्याची लिंक देईन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर भरपूर अशी चांगली तरी येते भाजीला, एकच नंबर अशी एकदम लाल लाल. तर आता पाहू शकता तुम्ही किती मस्त तरी आली आहे आपल्या भाजीला. तर छान अशी आली आहे ना मस्त अशी. तर यामुळेच मी काहीतरी अशा पद्धतीने भाजी बनवायला आता सुरुवात केली आहे भरपूर दिवसांपासून. तर यामुळेच काहीतरी मस्त अशी भाजी बनती. चवीला पण भरपूर अशी एकच नंबर झाली होती. म्हटलं चला आता घरातली बाकीची सगळी कामं आवरली, कपडे वगैरे सगळं काही धुवून झालं तर मस्त लवकर काम आवरलं होतं आज. आणि लवकर काम आवरल्याची खुशी आपल्याच बायकांना माहिती किती मस्त वाटतं मनाला, सगळं काम लवकर आणि वेळेवर आवरल्यानंतर. तर इथं आरूचं मॅडमचं मस्त असं मध्ये काम करायचं चाललं होतं माझ्यासोबतच. कारण की आता फौजी ड्युटीला गेले ना, मग माझी ड्युटी लागली असते आता हिच्या मागं, हिला बघायची दिवसभर. ती पुढं आणि मी तिच्या मागं दिवसभर हेच चलत असतं आमचं दोघींचं. यामध्ये दिवस कधी निघून जातो ना म्हणजे कळून येत सुद्धा नाही. तर घरातलं आता संपूर्ण काम आवरलं, म्हटलं एकदा झाडू वगैरे मारून घ्यावा. तर बघा आता आरू मॅडम कशा मध्ये करतात. आणि काही बोललं ना मग असा काहीतरी तिला राग येतो लगेच, आणि लगेच एका कोपऱ्याला रुसून बसायचं काम चालत असतं मॅडमचं आमच्या. एवढ्या शकपणी लेकरांना काय कळतं काय माहीत बाई, पण एवढ्या शकपणीच त्यांचे इतके नोकरी सुरू होतात ना की बस. आपल्याला तर त्यांचे एवढे होतं म्हणजे तोपर्यंत काही एवढं कळत पण नव्हतं. पण आजकालची जनरेशन ना भरपूर अशी स्मार्ट आहे, म्हणजे खूपच कमी वयात ना त्यांना खूप गोष्टी अशा कॅप्चर करतात, खूपच नखरे असतात त्यांच्या अंगात. तर बघा आता जोपर्यंत मी झाडू मारते ना तोपर्यंत ती तयारीत असते की मी झटकन दरवाजा उघडला का ती पटकन पळून जाणार बाहेर मस्ती करायला. तर ती त्याच तयारीत असते, आता मम्मी कधी दरवाजा उघडणार आणि मी कधी पळणार. तर चला फायनली घरातली सगळी कामं आवरली. मी इथं कुठं म्हणजे मी ना मस्त अशी आंघोळ करून घेतली आणि माझा अवतार कुठंतरी आता चांगला नीट करून घेतला होता मस्त असं नटून खटून. आणि तोपर्यंत बघा आता फौजी ब्रेकमध्ये आले होते ना, तर दोघांच्या मस्त अशी मस्ती चालली होती दोघांची इथं करायची, आरू आणि त्यांच्यासोबत. तर मस्त असं त्यांचं भूत खेळायचं काम चाललं होतं, भोकाडी ते खेळत होते ते दोघं. तोपर्यंत सगळं काही जेवण वगैरे करून घेतलं दुपारी. आणि आता फायनली आम्हाला खूपच उशीर झालता ना, यामुळं आमच्या शेजारच्या दीदींनी त्यांचीच घरची कार घेतली होती. त्यामध्ये आम्हाला काहीतरी त्यांचे हस्बंड सोडणार होते म्हणजे कॅम्पपर्यंत आपल्या. तर तोपर्यंत आम्ही मग निघलो लगेच फायनली तयारी करून. तर गाडीत कुठंतरी मस्त असं वाटत होतं, कारण की उन्हात जायला खूपच बोरिंग वाटतं एकदम, कारण की थोडंफार लांबच आहे ना आपल्या क्वार्टरपासून. तर यामुळं तर बघा आता फायनली हा आहे काहीतरी आपला म्हणजे प्रोग्राम हॉल. तर इथे काहीतरी संपूर्ण असे प्रोग्राम होत असतात बरं का. आता इथं काहीतरी लेडीजची म्हणजे आपला पुढच्या प्रोग्रामची ना तयारी चालू आहे. तोपर्यंत आम्ही मस्त असं सगळं काही एन्जॉय केलं, तयारी करून घेतली. लास्टला मस्त समोसा चहा सगळं काही पोहोचलं होतं आमच्यापर्यंत, ते काही छानपैकी एन्जॉय करून घेतलं. तर चला आजचा ब्लॉग असाच होता, कसा वाटला ना सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.